नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस आहे. या दिवशी माता लक्ष्मी, कुबेर देवता आणि मग भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठी विशेष मुहूर्त आहे. शुभ तिथी 19 एप्रिल 2026. उपयाची वेळ अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे उपाय करणे विशेष फलदायी ठरते. लक्ष्मी आगमनासाठी उंबरठा पूजन. माता लक्ष्मीचे घरात स्वागत करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर म्हणजेच उंबरठ्यावर हा विधी आवर्जून करावा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर घराचा मुख्य उंबरठ्यावर तुपाचा दिवा लावावा. हा दिवा उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून लावावा. त्या दिव्यामध्ये 2 अखंड लवंगा आणि 1 कापूरवडी टाकावी. असे केल्याने घरातील प्रगतीचे मार्ग मोकळे होतात आणि लक्ष्मी प्राप्ती होते. माता अन्नपूर्णा देवीची स्थापना आणि पूजा. घरात अन्नाची बरकत राहण्यासाठी अन्नपूर्णा मातेची पूजा केली जाते. तर अन्नपूर्णा देवीची स्थापना कशी करावी? तर एका ताटात तांदूळ घेऊन त्यावर देवीची मूर्ती ठेवावी. नवीन मूर्ती असल्यास तिला दूध आणि पाण्याने अभिषेक घालावा आणि स्वच्छ पुसून घ्यावी. एका छोट्या पात्रात किंवा पेल्यात तांदूळ भरून त्यामध्ये देवीची मूर्ती ठेवावी. ती तांदळात बसलेली दिसेल. देवीला हळदी कुंकू, अक्षता आणि लाल रंगाचे वस्त्र किंवा धागा अर्पण करावा. पूजा करताना म्हणावयाचा मंत्र: अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्धार्थ भिक्षा देहीच पार्वती. या मंत्राचा उच्चार करावा. अक्षय तृतीया महादान माहिती. या दिवशी केलेले दान कधीही संपत नाही. म्हणून या दिवशी जव, गूळ, हरभरा, तूप, मीठ, तीळ, तांदूळ, पीठ आणि डाळ यासारख्या वस्तूचे दान करावे. तसेच हंगामी फळाचे दान करावे. तसेच सोने, चांदी किंवा वस्त्रदान करणे शुभच असते. तांब्याचा किंवा मातीच्या भांड्यात पाणी भरून ते दान करावे. नकारात्मकता दूर करण्यासाठी काही विशेष उपाय आहे. संध्याकाळच्या वेळी 2 कापूरवड्या, 2 लवंगा, गुलाबाच्या पाकळ्या, तमालपत्र आणि काळे तीळ एकत्र करून उंबरठ्याजवळ ते जाळावे. हात जोडून प्रार्थना करावी की या दिवशी केलेली सेवा आणि दान आमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी अक्षय ठेवो. तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.